नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित यंत्रणा. सुरेखा सवयीनं तिची काळी मारुती गाडी गर्दीच्या वाहतुकीतून चालवत होती. मनात वेगळेच विचार चालू होते. कित्येक वर्ष गाडी चालवणाऱ्या माणसाला गाडी चालवण्याकडे पूर्ण लक्ष द्यायची कुठे गरज भासते. नेमक्या रस्त्याने नेमकी वळणं घेत ती गांधी हॉस्पिटलच्या रोखानं जात होती. 22 वर्षांची सरकारी रुग्णालयातली नोकरी सोडताना तिला धास्ती वाटली नव्हती. अगदी आपल्याच रुग्णालयात अर्धा वेळ मानदपद आपल्याला दिलं जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. तरी वर्ष दीड वर्षात आपण नक्की जम बसवू शकू असा तिला आत्मविश्वास होता. प्रत्यक्षात तर खाजगी कन्सल्टंट म्हणून जम बसवायला तेवढाही वेळ तिला लागला नव्हता. 8-10 महिन्यातच ती गांधी हॉस्पिटलमधली एक लोकप्रिय कन्सल्टंट झाली होती. त्यामुळे खाजगी प्रॅक्टिस चालू करायचा हा निर्णय आपण अगोदरच घ्यायला पाहिजे होता का काय, असंही तिला कित्येक वेळा वाटायचं. पण मग अजित सोनलची जडणघडणीची वर्ष तिला आठवली. माच्या आजारपणातले दिवस आठवले की झालं ते बरं होतं असंही वाटायचं. नोकरीत असताना सुद्धा आपण या सगळ्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही बोज कायम मनात असायची. मुलांचा अभ्यास कधी घेता आला नाही, त्यांच्याशी मनसोक्त खेळता बोलता आलं नाही की माना त्यांच्या आवडीचे 4 पदार्थ करून घालणं झालं नाही. जर खाजगी प्रॅक्टिसमध्ये आपण गुंतत गेलो असतो तर कुटुंबासाठी जे केलं तेही शक्य झालं नसतं हे लक्षात यायचं. पैशाच्या मागे लागून मुलांकडे आणि माकडे दुर्लक्ष केलं ही अपराधी भावना जन्मभर छळत राहिली असती. रोजचं वेळापत्रक आणखीन घाईगर्दीचं झालं असतं. गाडीसमोर एकदम वेड्यासारख्या धावत आलेल्या मुलाला वाचवण्यासाठी तिने कचकन ब्रेक लावला, गाडी थांबवली. शिव्याशापांचा भडीमार करायला उघडलेलं तोंड सुरेखानं मिटलं. ओशाळवाण्या चेहऱ्यानं तो 8-10 वर्षांचा मुलगा दिलगिरी व्यक्त करत होता. मुलांवर रागवणं तिला शक्यच नव्हतं. लहान मुलांवर शस्त्रक्रिया करण्याच्या तिच्या दैनंदिन कामामुळे त्यांच्या वाटेला आलेले हाल, वेदना, शारीरिक कमतरता तिने इतक्या जवळून पाहिली होती की लहान मुलं हा तिच्या मनाचा हळवा कोपरावून गेला होता. त्या मुलाकडे बघून ती हसली आणि म्हणाली, लक्ष देऊन रस्ता ओलांडावा रे, आत्ता गाडी खाली आला असतास तर. या वयापासनं बिचारी मुलं किती ताणतणाव घेऊन वावरत असतात असं वाटून तिने गाडी पुन्हा सुरू केली आणि 5 मिनिटात गांधी हॉस्पिटलच्या आवारात ती शिरली. कालच शस्त्रक्रिया केलेल्या 2 मुलांना आधी पाहायचं होतं. एक गुंतागुंतीची केस होती, ती हाताळायची होती. नंतर KEMमध्ये 4 वर्षाच्या असलमच्या लघवीच्या मार्गाची दुरुस्ती करायची, शस्त्रक्रिया पार पाडायची होती. ते झालं की उरलेल्या 2 पेशंटची तपासणी करायची. मनातल्या मनात कामाची जुळणी करत ती लिफ्टनं 4थ्या मजल्यावर आली. आदल्या दिवशीच्या दोन्ही मुलांच्या शस्त्रक्रिया, तिथल्या जखमा ठीक होत्या. त्यात काहीही घोटाळा नाही याची खात्री करून घेऊन आणि हाऊसमनला, नर्सला सूचना देऊन ती ऑपरेशन थिएटरकडे वळली. वाज सिस्टरनं शस्त्रक्रियेची तयारी नेहमीप्रमाणे व्यवस्थित केली आहे ही खातरजमा झाल्यावर सुरेखा आपल्या केबिनमध्ये गेली. डॉक्टर चारी आज तिला ऑपरेशनसाठी सहाय्य करणार होता. संभाव्य अडचणी आणि धोक्यांची ती त्याला कल्पना देत होती. इतक्यात दार वाजवून वॉर्डबॉय आत आला. मॅडम, तुम्ही आत्ता त्या गुजराती पेशंटचं ऑपरेशन करणार आहे ना? सुरेखाला त्याने विचारलं. हा वॉर्डबॉय आपल्याला हा प्रश्न कशासाठी विचारतोय हे सुरेखाला कळेना. डॉक्टरांची आपापसात तांत्रिक चर्चा चालू असताना मध्येच आपण तोंड घालू नये एवढंही त्याला कळत नाही. या विचारानं ती नाराज झाली. आवाजातलं मार्दव पुसून टाकत तिने जरबेनं विचारलं, मग मी काय करायला इथे आली आहे? तुला कोणी विचारायला पाठवलं आहे का? नाही, कुणी नाही, मला वाटलं आपलं, असं चाचरत बोलून तो निघून गेला.
तो गेला त्या दिशेनं सुरेखा 2 क्षण पाहत राहिली. काय प्रकार आहे हा, असं मनात येऊनही तिने त्याच्याकडे कानाडोळा केला. डॉक्टर चारीशी बोलणं पुन्हा सुरू केलं. घाईनं ते दोघे ऑपरेशन थिएटरमध्ये शिरले. पुढचे 2-2.5 तास ॲनेस्थेशिया देणारे दामले, डॉक्टर चारी, सुरेखा आणि वाज सिस्टर एकाग्रतेनं शस्त्रक्रियेत गुंतले होते. 5 वर्षांच्या गोऱ्या गोमट्या गायत्रीच्या पोटावर आडवा छेद घ्यायचा, आतड्याला पडलेला तिढा सोडवायचा आणि त्याच्या बाजूला आलेली लिंबा एवढी गाठ काढायची होती. कुशल हातांनी नेमक्या मोजक्या हालचाली करत सुरेखाची बोटं काम करत होती. डॉक्टर चारी डोळ्यात प्राण आणून ते कसब न्याहाळत होता. बारकाव्यानं दिलेल्या सूचना ऐकत होता. शेवटचं पोटाला टाके घालायचं काम चारीवर सोपवून सुरेखानं रबरी हातमोजे उतरवले आणि हात धुतले. कमीत कमी रक्तस्राव होऊ देऊन शस्त्रक्रिया करण्यात मॅडमचा हात कोणीच धरणार नाही असा विचार नेहमीप्रमाणे डॉक्टर चारीच्या मनात आजही आला. सुरेखाविषयीच्या आदरात भर टाकत राहिला. ऑपरेशन संपलं. गायत्रीची नाडी व्यवस्थित चालू होती. सलाईन संथ गतीनं नळ्यातून शरीरात जात होतं. तिघे डॉक्टर बाहेर आले तेव्हा व्याकुळल्या चेहऱ्यानं उभा असलेले गायत्रीचे आईवडील अपेक्षेनं पाहायला लागले. मिस्टर मेहता, गायत्री अगदी ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही. 5-6 तासांनी ती शुद्धीवर येईल. सुरेखाच्या बोलण्यानं मेहता पतीपत्नीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आम्ही तिला बघायला आज जाऊ शकतो? तिच्या आईचा उतावळा प्रश्न. नाही सिस्टर, तिला थोड्या वेळानं आणतील ना, तेव्हा भेटा. हां, लहान मुलाला समजवावं तसं सुरेखा म्हणाली. पण डॉक्टर, गायत्रीची आई चुळबुळत म्हणाली. सुरेखानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, माझ्यावर भरवसा आहे ना, कशाला काळजी करताय तुम्ही? थिएटरच्या बाहेरून मी तुम्हाला गायत्री दाखवते, तुमच्या डोळ्यांनी बघा तुम्ही, मग तर झालं. सुरेखाच्या साध्या स्पर्शानं आणि डोळ्यातल्या प्रेमळ समजावणीनं निम्मं काम झालं होतं. आईवडिलांचं मन सायलावलं होतं. नळ्यांच्या गराड्यात झोपवलेल्या गायत्रीला काचे आडूनच त्यांनी बघितलं. डोळे मिटून निश्चित पडून सगळं सहन करणाऱ्या त्या बालजीवाबद्दल प्रेमाचा उमाळा उफाळून आला. हृदयात झालेली कालवा कालव त्यांच्या चेहऱ्यावर आपसूक उमटली. त्यांना हातानंच तिथून दूर नेत सुरेखा म्हणाली, आता सगळा त्रास संपला आहे. तिला भूल दिलेली आहे, त्यामुळे वेदनाही जाणवत नाही आहे. तुम्ही रिलॅक्स व्हा. ती शुद्धीवर येईल तेव्हा असे चिंताग्रस्त चेहरे तिला दिसायला हवेत का? आपल्याला वाटतं ना, तेवढी मुलं नासमज नसतात. तुमच्या डोळ्यातून हालचालीतून ओथंबणारी काळजी त्यांना कळते तेव्हा. आणि हां, पटकन जाऊन दोघं काहीतरी खाऊन पिऊन घ्या. गायत्री इज इन एक्सपर्ट हँड्स. डॉक्टर चारीकडे बघत ती म्हणाली. त्याची ओळख मेहतांशी करून दिली. माझ्या हाताखाली शिकणाऱ्या उत्तम होतकरू विद्यार्थ्यांपैकी हा आहे. डॉक्टर चारीचा चेहरा फुलला. मेहता जोडप्यालाही बरं वाटल्याचं त्यांच्या चर्येवरून कळलं. मग डॉक्टर चारी त्यांच्याशी 2-4 वाक्य बोलले. मेहता पतीपत्नीचं समाधान करून सुरेखा आणि डॉक्टर चारी सुरेखाच्या केबिनकडे गेले. यू आर लर्निंग थिंग्स व्हेरी फास्ट. हां, सुरेखानं चारीचं कौतुक केलं आणि पुढे म्हणाली, नेक्स्ट टाईम मी फक्त वॉच करणार आणि तू सगळं ऑपरेशन करायचंस. मी आहेच, काही कॉम्प्लिकेशन झालं तर. मॅडम, राऊंडला जायच्या आधी कॉफी मागू? नाही नको, मला पेशंट बघून लगेच निघायचं आहे. मनगटावरच्या घड्याळात बघत ती म्हणाली. म्हणूनच 1 कप कॉफी हवीच घ्यायला. त्याचा आर्जवी आग्रह. इतक्यात कॉफी सँडविचेस घेऊन कॅन्टीनचा पोऱ्या आलाच. या लाघवी पोरानं आधीच कॉफी मागवली आहे हे सुरेखाच्या लक्षात आलं. विद्यार्थी किती जीव टाकतात आपल्यावर. किती गोड सुंदर नातं असू शकतं हे. कामासाठी कधी रागावलं तरी गैरसमज न निर्माण करणारं, एकमेकांचे ताणतणाव जाणून घेत वाढणारं. मग आपण विद्यार्थी असताना फक्त डॉक्टर पटेल सोडले तर बाकी कोणाच्याच बाबतीत हा अनुभव आपल्याला का नाही मिळाला? का एवढे मोठाले डॉक्टर्स अंतर्गत राजकारणात आणि गलिच्छ स्पर्धेत स्वतःला गुंतवून लहान लहान होत जातात?
का आजूबाजूच्यांना त्यात फरफटत नेतात? प्रत्येक वेळी आपले उमेदवारीचे दिवस आठवले आणि त्यावेळी भोगावे लागलेले मानसिक क्लेश आठवले की सुरेखाला नव्यानं वैषम्य वाटायचं. अशा आठवणी वारंवार यायच्या. भानावर येऊन तिने ते विचार झटकून दूर सारले. किती वर्ष होऊन गेली त्या गोष्टींना. अजूनही आपण पूर्णपणे का विसरत नाही ते कडवट प्रसंग, ती हॅरेसमेंट? वयाप्रमाणे तेवढी मॅच्युरिटी माझ्यात येत कशी नाही? स्वतःला जाब विचारत तिने कॉफी संपवली आणि नेहमीच्या चटपटीतपणे ती उठली. डॉक्टर चारीनं आपल्या कपातली घोडभर कॉफी पटकन संपवली. ते बघून सुरेखा घुटमळली. सॉरी, माझं लक्ष नव्हतं तुझ्या कॉफीकडे. अगदी इम्पोलाईट वागते मी काही वेळा, पण मी जरा विचारात गडले होते. नाही मॅडम, दॅट्स ओके, माझं झालंच होतं. दोघे राऊंडला निघाले. रूम नंबर 201 आणि 215 आधी बघूयात, मग जनरल वॉर्डमध्ये जाऊ. मला वाटतं आपण रोहनला उद्या डिस्चार्ज देऊ. सलमा आणि अमृताही चांगल्या रिकवर झाल्या आहेत. रुटीन चेकअपला 8 दिवसांनी बोलवलं तरी चालू शकेल. लांब लांब धांगा टाकत सुरेखा तरातरा चालत होती. चालतानाच पुढच्या पेशंटविषयी डॉक्टर चारीची मतं आजमावत होती. जनरल वॉर्डमधल्या रोहनच्या बेडपाशी सुरेखा आली तेव्हा रोहननं हसून नमस्ते डॉक्टर असं म्हणत तिचं उत्स्फूर्त स्वागत केलं. त्याच्यापासून 3 बेड्स लांब असलेल्या सलमानं तिथूनच सलाम डॉक्टर साहेब म्हणून आपल्याकडे सुरेखाचं लक्ष वेधून घेतलं. अमृता या दोघांपेक्षा लहान तरी स्वभावतःच लाजाळू असल्यानं कधीही आपणहून बोलायची नाही. सुरेखाचं आपल्याकडे लक्ष जावं, तिने आपल्याशी बोलावं असं तिलाही वाटायचं, पण ते तिच्या डोळ्यातनं आणि लाजऱ्या हसऱ्या चर्येवरनं ओळखून घ्यायला लागायचं. रोहन सलमाची अभिवादनं स्वीकारून सुरेखानं अमृताच्या दिशेनं पाहिलं. ती अपेक्षेनं सुरेखाकडे बघत होती. नजरानजर होताच ती लाजून हसली. तिच्या बोलक्या डोळ्यात आनंद आणि भक्तिभाव ओसंडत होता. आमचं लाडजाळूचं झाड काय म्हणताय आज? आलेच हा मी रोहनला तपासून, असं म्हणत सुरेखानं अमृताला दाद दिली. तेवढ्यानंही फुललेला तिच्या चेहऱ्याकडे बघून तिच्या आईवडिलांप्रमाणे सुरेखालाही बरं वाटलं. जनरल वॉर्डमधली राऊंड ही अनेक अर्थानं नेहमी वेगळी असायची. कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यवर्गीय लोकांची इथे भरती असायची. सार्वजनिक रुग्णालयं रुचत नाहीत आणि खाजगी रुग्णालयातल्या खोल्या परवडत नाहीत असे हे रुग्ण. सुरेखाचे पेशंट म्हणजे सर्जरीचे पेशंट. त्यामुळे पालकांच्या मनावर अनेक प्रकारची दडपणं, शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेबद्दलची शंका, मुलाला होऊ घातलेल्या वेदना अगतिकपणे पाहावं लागण्याची कासाविशी, खर्चाच्या अंदाजानं पैशाची जुळणी, हॉस्पिटलच्या फेऱ्यांसाठी, तिथल्या व्यवस्थेसाठी मनुष्यबळाची वानवा, धावपळ आणि या सगळ्यांमुळे येणारा शीण याने तिथलं वातावरण जसं काही भरलेलं असायचं. त्या वातावरणात ते एवढेसे जीव सुरेखावर पूर्णपणे विसंबून असायचे. त्यांचं निरागसपण, त्यांच्या वाट्याला आलेले भोग, प्रत्येक शस्त्रक्रियेत जो अनिश्चिततेचा अपरिहार्य भाग असतो त्याची यत्किंचितही कल्पना नसल्यानं त्यांच्यात असलेली बिनधास्त खेळकर वृत्ती, हे सगळं मिश्रण तिला जाणवायचं. सुरुवातीच्या काळात कित्येक पेशंटवर तिच्याही नकळत ती जीव जडवून बसायची. केस जितकी कठीण तितकी हिची गुंतवणुकीची तीव्रता जास्त. पेशंटमध्ये गुंतणं किती स्वाभाविक आणि कष्टप्रद असतं आणि न गुंतणं अवघड तरी आवश्यक असतं हे कळायला 2-3 वर्ष जावी लागली होती. म्हणूनच तिच्या विद्यार्थ्यांना ती प्रथम तो धडा द्यायची. पिडियाट्रिक सर्जरी घ्यायची असेल तर मनाला ती शिस्त प्रयत्नपूर्वक लावायलाच हवी. तुमची कार्यक्षमता टिकवायची असेल तर त्याला पर्याय नाही. चांगला डॉक्टर होण्यासाठी ती पूर्व अट आहे हे ती सगळ्या ज्युनियर्सना वारंवार ऐकवायची. रोहनला तपासता तपासता ती त्याच्या आईवडिलांना सूचना देत होती. घरी गेल्यावर घ्यायची काळजी, पुन्हा दाखवायला आणण्याची गरज, कोणतीही बारीकशी शंका जरी आली तरी फोन करण्याची मुभा. तिच्या प्रत्येक वाक्यागणिक रोहनचे पालक काळजीमुक्त होत चालल्याचं स्पष्ट जाणवत होतं. डॉक्टर चारींना सांगून तिने औषधं लिहून दिली.
सिस्टरना डिस्चार्ज द्यायची तयारी करायला फरमावलं आणि उरलेल्या दोघा पेशंटशी बोलून त्यांना तपासून केविनकडे निघाली. आपल्या पाठोपाठ रोहनची आई लगबगीनं येतेय हे खोलीत शिरताना सुरेखाच्या लक्षात आलं. नीट समजावून सांगितलं सगळं तरी पेशंटचे नातेवाईक काहीतरी विचारायला येतातच आणि हे नेहमीचं होतं. भावनिकदृष्ट्या डॉक्टरवर किती वेड्यासारखे अवलंबून असतात. सुरेखाने त्यांना आत येण्याची खूण केली आणि ती आपल्या खुर्चीवर विसावली. रोहनच्या आईच्या तोंडावर शंका दिसत नव्हती. थोडासा लाजरा संकोची भाव होता. आपल्या हातातली लाल चौकोनी पुठ्ठ्याची पेटी पुढे करत ती म्हणाली, तुमच्यामुळे आमचा रोहन बरा झाला. तुमचे उपकार आम्ही जन्मात नाही विसरणार. सुरेखाच्या चेहऱ्यावर नम्र स्पष्ट नकार वाचून ती पुढे म्हणाली, ही काही तुमच्या उपकारांची परतफेड नाही आहे. हां, पण मग आमची कृतज्ञता आम्ही तरी कशी व्यक्त करायची? तिच्या बोलण्यामध्ये आर्जवीपणा होता. अहो, त्यासाठी काही द्यायला कशाला हवं आहे ना? रोहन आपल्या पायानं टुणटुण उड्या मारत घरी गेला, यात मला समाधान आहे. अहो, असं कसं डॉक्टर? बघा, तुमच्या हाताला नीट येईल, तुम्हाला वापरता येईल असंच आणलं आहे मी. मुद्दाम KDMचं घेतलं आहे. डबी उघडून त्यातलं सुंदर ब्रेसलेट दाखवत रोहनची आई म्हणाली, अहो, हे असं एवढ्याला काही देतात का? काहीतरी टोकन म्हणून द्यायचं हवं तर. ब्रेसलेट सोन्याचं आहे, सोन्याचं पाणी दिलेलं नाही आहे हे सुरेखाच्या दर्दी नजरेनं ओळखलेलं होतं. डॉक्टर, तुम्ही आमच्यासाठी जे केलं आहे त्याच्या तुलनेत हे काहीच नाही आहे, पण तुम्हाला आवडलं ना? हे बघा, मला तुमची भावना कळते, मला तिचा अनादरही करायचा नाही आहे, पण हा खर्च आत्ता कशाला केला तुम्ही? आत्ताच इतका खर्च झालेला असताना. मध्यमवर्गीय माणसाची अडचण, गळचेपी मला समजते. शिवाय मी माझं कर्तव्य केलं आहे, उपकार नाही केले मी. अर्थात ते मी फक्त कर्तव्य भावनेनं केलेलं नाही आहे, मुलांवर जीव लागतो आपोआप. रोहनची आई 2 मिनटं बोलावं का न बोलावं अशा साशंक अवस्थेत गप्प राहिली, पण शेवटी हिय्या करून बोलली, डॉक्टर, जनरल वॉर्डमधल्या पेशंटच्या नातेवाईकांमध्ये आपसात चर्चा होतात. 24 तास एकत्र थांबल्यावर एकमेकांबद्दल बोललं जातं. इथल्या बहुतेक पेशंटकडनं डॉक्टरांनी शस्त्रक्रियेपूर्वीच आपली गलेलठ्ठ फी वसूल केलेली आहे. तुम्ही आणि तुमचे पेशंट याला अपवाद. आम्हाला कळत का नाही सगळं? सुरेखा गोंधळल्यासारखी झाली. जनरल वॉर्डमधल्या रुग्णांकडनं डॉक्टरांना शुल्क घेता येतच नाही. फक्त रुग्णालयीन सेवा आणि औषध पाण्याचा प्रत्यक्ष खर्च एवढंच बिल त्यांच्याकडनं घ्यायचं असतं असा नियम आहे. व्यावसायिक नीतिमत्तेचा हा एक ठरून गेलेला संकेतही आहे. मग आपलेच व्यवसाय बंधू रुग्णांना असे नाडतात. एवढी खाजगी प्रॅक्टिस चालत असून 2-2 गाड्या बाळगत असताना हे असं वागतात का? असं वागल्यानं त्यांना श्रीमंतीच्या वरच्या गटात जाऊन स्थिरावणं सोपं गेलं आहे. जनरल वॉर्डमध्ये कोणाकोणाचे पेशंट्स आहेत याची छाननी चटकन तिच्या मनानं केली. डॉक्टर शास्त्री, डॉक्टर कसबेकर, डॉक्टर आपटे, प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर भाटिया, डॉक्टर राजपूत, डॉक्टर भोसले. यादी जसजशी मनात उलगडत गेली तशी सुरेखाची मान अविश्वासानं नकारार्थी हलायला लागली. हे सगळेजण? ओ नो, ती पुटपुटली. डॉक्टर, तुम्ही तशा नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी काहीच का नाही करायचं? ही तुमची फी नाही, फीपेक्षा हे कितीतरी कमी आहे. हा फक्त आमची सद्भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सहकाऱ्यांविषयी, मान्यवर समव्यावसायिकांविषयी काय बोलावं असा प्रश्न सुरेखाच्या मनात आला. डॉक्टरांना फी न देणं हा जनरल वॉर्डमधल्या रुग्णांचा हक्क आहे आणि डॉक्टरांची नैतिक जबाबदारी आहे. हे ती कुठल्या शब्दात पेशंटला सांगू शकेल हे तिला ठरवता येईना. शक्य तितक्या सौम्य संयत शब्दात तिने हे रोहनच्या आईला समजावून सांगितलं. पण डॉक्टर, अहो, आमचं माणूस डॉक्टरांच्या हातात आम्हाला सोपवायचं असतं.
त्यांचा रोष शस्त्रक्रियेपूर्वी आम्ही कसा ओढवून घेणार? आमची मजबुरी असते ना. आणि काही डॉक्टर तर फी वसूल केल्याशिवाय पेशंटला टेबलावर घेतच नाहीत म्हणे. धिस इज सिम्पली हॉरिबल. हाऊ कॅन दे डू धिस टू अ पेशंट? सात्विक संतापानं सुरेखा बोलून गेली. डॉक्टर, मी तुम्हाला सांगितलं हे प्लीज कोणाला सांगू नका. आणि प्लीज मी सद्भावनेनं दिलेलं ब्रेसलेट नाकारू नका. हे बघा, डॉक्टरांच्या ह्या भानगडीत मला गुंतायचं नाही आहे. रोहनच्या आईच्या डोळ्यात अगतिकता, काळजी, धास्ती दिसायला लागली. ऑपरेशन पूर्वी जशी होती आणि अलीकडे मावळली होती तशीच, पण जास्त तीव्रतेनं दिसायला लागली. हे बघा, खरं म्हणजे तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही आहे, पण मी तुम्हाला कधीच कशात गुंतवणार नाही आहे. बी रिलॅक्स्ड. थँक्स. पण डॉक्टर, ओशाळवाण्या स्वरात एवढंच बोलून ती थांबली. हे बघा, तुमची भीती मला समजते, पण सगळ्यांनी घाबरून बसायचं ठरवलं तर हे असंच चालू राहील. तुम्ही पेशंट लोकच याला बळी पडणार आहात. मी पण माझ्यापुरता विचार करून माझी तत्त्व पाळून मी गप्प बसू शकते. माझं काय बिघडणार आहे सांगा ना? कळकळीने सुरेखानं विचारलं. त्याला रोहनच्या आईकडे उत्तर नव्हतं. मुख्य म्हणजे कोणत्याही उदात्त तत्वासाठी तिला आपली वैयक्तिक आणि कौटुंबिक शांतता गमवायची इच्छा नव्हती. त्यांची ही मुलाखत संपली, पण सुरेखाच्या मनात अनेक वादळं उठली. अगदी प्रायमरी हेल्थ सेंटरपासून ते नगरपालिकेच्या आणि शहरी सार्वजनिक आणि जिल्हास्तरीय रुग्णालयापर्यंत सर्व ठिकाणी तरतरेचे भ्रष्टाचार होतात हे तिने जवळून पाहिलं होतं. औषधं बाहेर विकणं, सार्वजनिक हॉस्पिटलमधल्या पेशंटना खाजगी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये चिकित्सेसाठी बोलवणं, संवेदना शून्यतेनं कोरड्या व्यावहारिक भूमिकेतून पेशंटशी वागणं, हे सगळे प्रकार तिला माहिती होते. त्याची चीड होती तिला. अशा बेजबाबदार स्वार्थी लोकांमुळे सार्वजनिक रुग्णालयं आणि तिथले सगळे डॉक्टर बदनाम आहेत हेही बाहेरच्या जगानं तिच्याशी वागताना जाणवून दिलं होतं. अगदी टाहू फोडून आपण आपली स्वच्छ, पारदर्शी आणि संवेदनशील वागणूक इतरांना सांगितली तरी त्याच्यावर फार थोडे लोक विश्वास ठेवतील हे तिला समजत होतं. पेशंट मात्र अशा डॉक्टरची किंमत जाणतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातनं दिसणारी कृतज्ञता नाना प्रकारे ते व्यक्त करतात. आपल्या वॉर्डमधली गर्दी आणि त्या लोकांच्या डोळ्यातली आंधळी श्रद्धा हे तिचं बळ होतं, प्रेरणा होती आणि तिच्या कामाची मिळालेली पावतीसुद्धा. बाहेर खाजगी प्रॅक्टिस करणारा डॉक्टर पेशंटला इतका नाडू शकतो हे तिच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं होतं. एकदा जम बसला की पैशाला कमतरता नाही. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये मानद डॉक्टर म्हणून जनसंपर्क आणि नाव कमवायचं आणि त्यावर खाजगी प्रॅक्टिसचा पाया घालायचा हे अगदी साधं सरळ तंत्र झालेलं होतं. पण ऐपत नसलेल्या पेशंटकडनं डॉक्टरनं गुपचूप आपली फी उकळणं नैतिकतेच्या नियमांना कितीही शिथिल केलं तरी असमर्थनीय होतं. या पेशात शिरताना घेतलेल्या सगळ्या पवित्र शपथा विसरणं इतकं सोपं असतं का? खाजगी व्यवसायातली कार्यक्षम प्रणाली गैरव्यवहारांबाबतही तितकीच कार्यक्षम असते. सध्या तरी आपली तत्त्व सांभाळून योग्य वेळ येईपर्यंत गप्प राहावं असं तिला वाटलं. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनातले कोणत्या पातळीवरचे कोण लोक यात गुंतलेत याचा अंदाज आल्याशिवाय काही करण्यात अर्थ नाही हे तिच्या केसातल्या रुपेरी छटांनी आता तिला शिकवलेलं होतं. पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी चिकाटी वयानं तिच्यात आणली होती. अगदी कार्यक्षम पद्धतीनं अनेक लोकांची एकजुटीनं ही कामं चालू असतात, समांतर यंत्रणा बनलेली असते हे भान तिला होतं. म्हणूनच सावधपणे कानोसा घेत ती यापुढे वागणार होती. मात्र रात्री समीरशी बोलताना तिनं मनात खदखदणारा हा विषय काढला. तिचं बोलणं ऐकताना त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि चेहऱ्यावरच्या भावांकडे बघून ती बोलत होती. रात्री बरेचदा ते एकमेकांना भेटले की दिवसभराची वैचारिक मळमळ व्यक्त करत असत. आपल्यापुरती आपली तत्त्व पाळण्याचा तिचा विचार ऐकून समीरच्या तोंडावर हसू फुटलं. तशी ती एकदम उसळून म्हणाली, तुला हसू कसलं येत आहे? इतका वेळ तू माझी नुसती गंमत बघत होतास?
हे बघ, उगाच पराचा कावळा करू नकोस. तुला प्रत्येक वेळेला नवा गैरव्यवहार दिसला की अजून धक्का कसा बसतो ना, हे काही वेळा मला समजत नाही. आहे मी मूर्ख, या जगात वावरायला नालायक, भोळसटपणानं ठेवते मी सगळ्यांवर विश्वास. पण मला सांग, सारखं समोरच्या माणसाकडे संशयानं पाहत राहणं निकोपपणाचं लक्षण आहे? शेवटचा प्रश्न विचारताना तिच्या आवाजातला राग कमी झाला होता. कळवळून ती त्याचा कौल मागत होती. नाही ना, पण माझे बाई, निकोप मनानं वावरताना धक्के पचवायचीही ताकद तेवढ्याच सजगपणे जोपासायला लागते. पण आत्ता मी त्यासाठी नव्हतो हसलो. सावधपणे स्वतःपुरती आपली तत्त्व सांभाळायचा जो शहाणा विचार तू बोलून दाखवलास, त्यासाठी मी हसलो. किती काळ तू तो नक्की अंमलात आणणार आहेस? का नेहमीसारखं सात्विक संतापानं धुमसत अन्यायाविरुद्ध दंड थोपटून स्वतःसाठी अडचणी निर्माण करणार आहेस, असं मनात येऊन हसलो होतो मी. ह्यावेळी संयम ठेवणार आहे, आय प्रॉमिस. नक्की हे वचन पाळणार अशी आशा करू? हो, घुटमळत दिलेला सुरेखाचा अर्धवट रुकार. दरवेळी गांधी हॉस्पिटलच्या आवारात शिरताना तिला हे संभाषण आठवायचं. त्या दिवशीही तसंच झालं. पेशंटना तपासताना मात्र हे सगळे विचार पिछाडीला ढकलायचे हे तिने अजाणता मनाला बजावलं. डॉक्टर चारीबरोबर राऊंड घेताना बटण दाबून दिवा लावावा तितक्या सहजपणे तिने स्वतःला डॉक्टरच्या स्वच्छ भूमिकेत नेलं. आजही एक अवघड शस्त्रक्रिया करायची होती. दोघांना शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीसाठी बोलवलं होतं. तिघांच्या शस्त्रक्रियांचं वेळापत्रक ठरवून आवश्यक उपचारांना सुरुवात करायची होती. ऑपरेशन थिएटर तयार ठेवायच्या सूचना देऊन ती आपल्या खोलीत आली. ऑपरेशनला सुरुवात करण्यापूर्वी पुनर्तपासणीच्या पेशंटना डॉक्टर चारीवर सोपवून तिने आगामी शस्त्रक्रियांबाबतच्या चर्चेसाठी पेशंटच्या पालकांशी बोलायचं ठरवलं. तसं तिने डॉक्टर चारींना बाहेर कळवायला सांगितलं. पेशंटच्या अपेक्षेत सुरेखा थांबली होती, पण पेशंटऐवजी वॉर्डबॉय लक्ष्मणच आत आला. सुरेखाच्या कपाळावर आठ्या आल्या. अलीकडे ह्याचं काय सारखं आपल्याकडे काम असतं? काय काम आहे? फालतू गोष्टी बोलायला आज मला वेळ नाही आहे. नाही, थोडं काम होतं, पण मी नंतर बोलल, तो चाचरत म्हणाला. हे बघ, चटकन होणार असेल तर बोलून टाक. घड्याळाकडे बघत ती म्हणाली, नाही, नंतर कधीतरी बोलन मी. ठीक आहे, पण अशा गडबडीच्या वेळी नको. तो बाहेर गेला आणि अमितला घेऊन त्याचे आईवडील आत आले. काय म्हणतोय अमित बेटा? आता नाही ना माझी भीती वाटत? अमितच्या गालाला हात लावून सुरेखानं विचारलं. लाजत लाजत मानेनं त्याने नाही म्हटलं. सुरेखानं त्याला एक टॉफी दिली आणि त्याच्या आईवडिलांकडे तिने आपला मोहरा वाढवला. डॉक्टर, ऑपरेशन पुढच्या आठवड्यात सोमवारी चालेल का? म्हणजे तशी सगळी रजेची व्यवस्था केली आम्ही. शिवाय माझी आईसुद्धा येणार आहे मदतीला. आपल्या डायरीत बघून सुरेखानं ऑपरेशनची वेळ, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ, त्याआधी घ्यायची काळजी, हे सगळं तपशीलवारपणे त्यांना सांगितलं आणि शेवटी हसून म्हणाली, माझ्यावर सोपं आता काळजी करण्याचं आणि तुम्ही निवांत राहा. मी आहे ना इथे. आमचा पूर्ण विश्वास आहे हो. अमितला तर आता दुसरे कुठलेच डॉक्टर चालत नाहीत तुमच्याखेरीज. एवढं बोलून ते तिघं बाहेर पडले. दुसरा पेशंट आणि त्याचे पालक आत आले. पण मगापासनं सुरेखाच्या मनाच्या कोपऱ्यात काहीतरी खटकत होतं. आता तो शंकेचा डंका डोक्यात जोरात वाजायला लागला. वॉर्डबॉयचं निष्कारण आत येणं, आपली पेशंटबरोबर ऑपरेशनची तारीख ठरवणं, वॉर्डबॉयच्या वागण्यात एक संगती, एक क्रम होता. तिने डॉक्टर चारींना हाक मारली. येस मॅम म्हणत तो आतल्या खोलीतनं आला. तिने पेशंटना बाहेर जरा वेळ थांबायची विनंती केली. डॉक्टर मी एक विनंती करणार आहे तुला. प्लीज पटकन अमितच्या आईवडिलांच्या पाठोपाठ जा. आत्ताच बाहेर पडलेत ते. आय हॅव अ हंच. त्या वॉर्डबॉयनं पैशाचं काही विचारलं आहे का ते विचार. बी क्विक आणि त्यांना विश्वासात घेऊन विचार. डॉक्टर चारींच्या काहीच लक्षात आलं नाही. सुरेखानं लवकर आणि मोजक्या शब्दात चारींना सगळं सांगितलं आणि म्हणाली, आय कांट ट्रस्ट एनीवन एल्स, सो आय प्रिझ्युम यू वोंट टेक इट अदरवाईज. ॲक्च्युअली आय शुडंट बी सेंडिंग यू धिस वे. ओ आय अंडरस्टँड.
आय अंडरस्टँड असं म्हणून ते घाईत बाहेर पडले. पुढचे पेशंट पुन्हा आत आले आणि सुरेखा त्यांच्याशी शांतपणे बोलायला लागली. तिचं एक मन चारींच्या येण्याकडे लागून राहिलं होतं. पेशंटना तसं थोपवून ती इकडचं तिकडचं बोलत राहिली. डॉक्टर चारी धापा टाकत आले. यस येस मॅम, युअर हंच वॉज राईट. तू त्यांना थोपवलंस का नाही? ते हॉस्पिटलच्या फाटकातून बाहेर पडले होते अँड दे हॅड ऑलरेडी पेड द अमाऊंट. त्या लक्ष्मणकडे? हो, त्यांनी सांगितलं की त्याशिवाय डॉक्टर ऑपरेशन करणार नाहीत. म्हणजे मागच्या वेळेलाच त्यांनी तसं सांगितलं होतं, त्यामुळे आज त्यांनी पैसे आणले होते आणि देऊन टाकले त्याला कॅश. किती? 3,000 रुपये. ओ नो. कपाळाला हात लावत ती म्हणाली, डॉक्टर तुम्ही आता तुमच्या कामाला जा, मग बोलू आपण. समोरचे पेशंटचे पालक हा संवाद ऐकत होते. त्यांच्याकडे पाहून सुरेखा म्हणाली, हे बघा, तुम्हाला कुणीही माझ्या नावावर पैशाची मागणी केली तर द्यायचे नाहीत. मला तुमच्या ऑपरेशनचे पैसे नकोत, मी ते घेत नसते. आपण डॉक्टर, तुम्हाला तशी कोणी मागणी केली आहे का? असेल तर मला स्पष्ट कळायला हवं आहे. ते नाही, पण आमची त्याच्याबद्दल तक्रारच नाही ना. पण मला नाव कळायला हवं आहे. हे बघा, माझ्याकडनं त्या व्यक्तीला तुमचं नाव कळणार नाही. डॉक्टरी सेवा मोफत घेणं हा जनरल वॉर्डमधल्या पेशंटचा हक्क आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा, पण सगळे डॉक्टर असे पैसे घेतातच म्हणे ना, आणि तुमच्यापेक्षा बी जास्त घेतात. माझ्यापेक्षा? माझ्या नावावर कोणीतरी असे पैसे उकळायला बघतंय, त्यांना धडा शिकवणार आहे मी. कोणाकोणाची नावं सांगणार? तो वॉर्ड बॉय बोटका, गारोटा, कागद काढणाऱ्या मावशीबाई, दोघांनी बी सांगितलं. वॉर्डातल्या पेशंटशी बोललो, ते म्हणले त्यांनी पण पैसे दिलेत. माझ्या पेशंटनी? नाही, ते काय माहिती नाही, पण आम्ही ज्यांना विचारलं ते वयानं मोठे पेशंट होते. ते म्हणले ही तर पद्धत आहे तशी. ठीक आहे, आता मी सांगते ते ऐका. कुणालाही पैसे देऊ नका. फारच लकडा लावला तर माझ्याकडे त्यांना घेऊन या. नाही तर असं करा, आम्ही डॉक्टरांशीच बोलतो असं त्यांना सांगा. ओके? मग ठीक आहे. आता यापुढच्या जनरल वॉर्डच्या प्रत्येक पेशंटला आल्याबरोबर ही सूचना द्यायला हवी, अशी खुणगाट सुरेखानं मनाशी बांधली. याआधी कोणाकोणाकडनं असे पैसे परस्पर घेतले गेले तेही पाहायला हवं आहे. डॉक्टर आपटे, डॉक्टर भाटिया, डॉक्टर भोसले यांच्यापैकी खरं कोण पैसे घेतं आणि कोण घेतच नाही? त्यांना ही रॅकेट कळली असेल का ते त्याबाबत अनभिज्ञ असतील? कोणीतरी घेत असणारच, त्याशिवाय ह्या लोकांना ही युक्ती सुचलेली नाही आहे. मॅनेजमेंटमध्ये जाऊन या सगळ्या प्रकाराचा छडा लावायलाच हवा. इतरांना याची कल्पना आहे का विचारायला हवं. आणि तिला समीरची आठवण झाली. त्याचं त्या दिवशीचं हसणं आणि आपण त्याला दिलेलं वचन आठवलं. त्याच्याशी चर्चा करून पुढच्या कार्यवाहीचा विचार करावा असा सुज्ञ विचार तिच्या मनात आला. समीर, अरे मला कुठे हौस आहे स्वतःसाठी अडचणी निर्माण करण्याची? पण लोक मला माझ्या तत्वाप्रमाणे जर जगायला देत नसतील तर मी तरी काय करू? मोठ्या यंत्रणेतल्या एकाच माणसाला स्वतंत्रपणे आपली तत्त्व सांभाळत जगता येत नाही, हेच तुलाही कळलेलं असेल, म्हणून हसलास ना त्या दिवशी मला? ती पुटपुटली. पण आता तिच्या सगळ्या भावना उद्दीपित होऊन अन्यायाविरुद्ध झगडायला उत्सुक व्हायला लागल्या होत्या, नेहमीप्रमाणे. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होता डॉक्टर अनघा केसकर लिखित कथा यंत्रणा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.